कुणीतरी उभं राहायला हवं होतं. त्या मतदारसंघात त्याचा वादा डायरेक्ट सांगून उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे. आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं गेले अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचं स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला. त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती. तुलना होऊ शकत नाही. इतर पण उमेदवार होते ना. युगेंत धंदापाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही. त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलाला माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली. परंतु चूक झाली म्हणजे काय, घरातलाच माणूस उभा करायचा. काय झालं, इकडं आमच्या बाबा आत्राम तिथेही घरातली मुलगी त्यांची स्वतःची मुलगी उभी केली. माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला. अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली आणि उभी केली. त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून, नाहीतर शिंगणे इकडे असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सखी पुतणी उभी करण्याचं चाललेलं होतं. तीच मला सांगत होती, मला सांगितलं होतं की तुझ्या काकाच्या विरोधात उभं आहे. असं नाही पाहिजे. तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी, काम करणारी असेल, जनमानसामध्ये लोकांनी त्यांची शिफारस केलेली असेल वगैरे, जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना म्हणजे हे प्रयत्न करायला पाहिजे. तर तसं नाही झालं. जाऊ दे, आता काय करतात. जनतेने सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिलाय. आम्ही तो विनम्रपणे स्वीकारलेला आहे. आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकंदरीत सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला संघटनेच्या माध्यमातून करायचंय. आम्ही सरकार बघत तेही काम त्या ठिकाणी करू आणि पुन्हा एकदा एक चांगलं वातावरण राष्ट्रवादीच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू.